गट्टूने चीटिंग केलीये. काय? सगळा क्लास एकदम शॉक होऊन जातो. सगळी मुलं गट्टूला पाहू लागतात. खोटं आहे हे. खरंच काय आहे? काय गट्टूनं खरंच चीटिंग केली की कुणी खोटं पसरवलं? गट्टू चिंकीचा रिझल्ट डे. रिझल्टचा दिवस होता. गट्टू आणि चिंकी शाळेमध्ये जायला तयार होत होते. पण गट्टूचा चेहरा जरा उदास होता. त्याच्या मनात रिझल्टला घेऊन टेन्शन होतं. गट्टू, तू इतका शांत का आहेस? आज रिझल्ट आहे. मला तर खूप एक्साइटमेंट आहे. मला थोडी भीती वाटते चिंकी. माहित नाही काय होणार आहे. तेवढ्यात आई किचन मधून बाहेर येते आणि दोघांना पाहून हसते. काय झालंय? आज दोघे इतके सिरियस काय आहेत? आई, आज रिझल्ट आहे ना, म्हणून गट्टूला थोडं टेन्शन आहे. अरे बाळा, जर तू वर्षभर कष्ट घेतलेस ना, मग रिझल्ट चांगलाच लागणार. अगदी. रिझल्टच्या सोबतच महत्वाचं आहे की तू इमानदारीनं मेहनत केलीस. बाबांचं बोलणं ऐकून गट्टूला जरा हिंमत मिळाली. पण अजून त्याच्या मनात थोडीशी भीती मात्र होती. थोड्याच वेळामध्ये गट्टू आणि चिंकी शाळेमध्ये पोहोचतात. वर्गामध्ये सगळी मुलं आपल्या रिझल्टची वाट बघत होते. या वेळेला माझेच मार्क क्लासमध्ये जास्त असतील. बघूयात मॉन्टी, थोड्याच वेळात आपल्याला लक्षात येईलच. तेवढ्यात टीचर क्लासमध्ये येतात आणि सगळी मुलं नीट व्यवस्थित बसतात. गुड मॉर्निंग मुलांनो. आज मी एक एक करून सगळ्यांचे रिझल्ट्स अनाउन्स करणार आहे. पूर्ण क्लास एकदम शांत होऊन जातो. चिंकी. चिंकी हळूच उठून उभी राहते. खूप छान चिंकी, तुला खूप चांगले मार्क्स मिळालेत. हे ऐकून चिंकीच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक येते आणि सगळी मुलं टाळ्या वाजवतात. थँक्यू मॅम. चिंकी आपल्या जागेवर बसते. आता गट्टू अजूनच जास्त नर्वस होतो. मॉन्टी. मॉन्टी मोठा कॉन्फिडन्सने उभा राहतो. मॉन्टी, तू पास झालायस, पण ह्या वेळेस तुला वर्गात सगळ्यात कमी मार्क मिळालेत. हे ऐकून मॉन्टीचा चेहरा उतरतो. त्याचा कॉन्फिडन्स एकदम कमी होतो. ओके मॅम. वर्ग थोड्या वेळासाठी शांत होतो. मॉन्टी आपल्या जागी शांतपणे बसतो. टीचर अजूनही मुलांची नावं घेत जातात. प्रत्येक नावासोबत गट्टूचं टेन्शन अजूनच वाढत जातं. गट्टू. गट्टू हळूच उभा राहतो. खूप छान गट्टू. ह्या वेळेस तुझा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. तुला चांगले मार्क्सही मिळालेत. हे ऐकताच गट्टूच्या चेहऱ्यावर मात्र चांगलाच रिलीफ येतो. चिंकी सुद्धा आनंदाने टाळ्या वाजवते. वा गट्टू, मला माहिती होतं तू छान परफॉर्म करशील. पण मॉन्टीचा चेहरा मात्र जरा रागाने भरून येतो. क्लास संपल्यानंतर मॉन्टी दुसऱ्या मुलांच्या जवळ जातो. तुम्हा लोकांना माहिती आहे गट्टूचे एवढे मार्क्स कसे आले? कसे? त्याने परीक्षेत चीटिंग केली होती. ही गोष्ट हळूहळू सगळीकडे पसरू लागते. याच दरम्यान बंटी एका कोपऱ्यात शांत उभा असतो. त्याच्या हातात त्याचं रिपोर्ट कार्ड असतं आणि तो खूप जास्त टेन्शन मध्ये दिसत असतो. बंटी, तुला काय झालंय? माझे मार्क खूप खराब आलेत. मला भीती वाटते. मी आई बाबांना घरी कसं सांगणार आहे? अरे बंटी, कमी मार्क मिळाले तर काय झालं? कदाचित मी त्यांच्याशी खोटं बोलेन, नाहीतर म्हणेन मी माझा रिझल्ट हरवला. हे बघून गट्टू आणि चिंकी दोघेही एकमेकांकडे बघतात. नाही बंटी, खोटं बोलणं अजिबात चांगलं नाहीये. तुझे पालक तुला खूप समजून घेतात. जर तू खरं बोललास तर त्यांना नक्की समजेल. आणि तू मेहनत केलीयस ना, फक्त पुढच्या वेळेस अजून जास्त मेहनत कर. हो, कष्ट करणं अजिबात सोडू नको. पुढच्या वेळेस चांगले मार्क मिळतील. बंटीला जरा रिलॅक्स वाटतं. हा, तुम्ही लोक बरोबर बोलताय. घरी गेल्यावर मी खरं सांगेन. थोड्याच वेळात हरी गट्टूच्या जवळ येतो. गट्टू, काही जण म्हणतायत की तू चीटिंग केली होतीस. हे ऐकून चिंकी रागावते. काय? हे खोटं आहे. पण गट्टू शांत असतो. चिंकी, चिडू नकोस. पण हे चुकीचं आहे. मला माहितीये मी चिटिंग नाही केली. खरं सगळ्यांच्या समोर येईल. तेवढ्यात टीचर तिथे येतात. मुलांनो, मला कळलंय की कोणीतरी वर्गात अफवा पसरवतंय. सगळी मुलं शांत होतात. मुलांनो, जर असं कुणाला वाटत असेल की गट्टूला चिटिंगने मार्क मिळाले, तर चला
एक लहानशी प्रश्नमंजुषा खेळूया. हे ऐकताच सगळा क्लास एक्साइटेड होतो. गट्टू आणि मॉन्टी, तुम्ही दोघं पुढे या. यस मॅम. मॉन्टी कॉन्फिडंट असल्याचा दिखावा करतो, पण मनातनं थोडासा नर्वसही आहे. पहिला प्रश्न गणिताचा आहे. 9 गुणिले 7 किती होतात? 63 मॅम. एकदम बरोबर. वर्गात सगळेजण टाळ्या वाजवतात. आता सामान्य ज्ञानाचा प्रश्न. भारताची राजधानी काय आहे? नऊ दिल्ली. बरोबर. मॉन्टी थोडासा कॉन्फिडंट होतो. आता इतिहासाचा प्रश्न. भारताच्या राष्ट्रीय झेंड्याची रचना कोणी केली होती? पिंगली व्यंकय्या मॅम. एकदम बरोबर गट्टू. वर्गात पुन्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. मॉन्टी आता पुन्हा नर्वस होतो. आता शेवटचा प्रश्न विज्ञानाचा. झाडे अन्न तयार करण्यासाठी कोणाची मदत घेतात? सूर्यप्रकाश मॅम. एकदम बरोबर. आता सगळ्या वर्गाला लक्षात येतं की गट्टूचे मार्क्स चिटिंगने नाही, त्याच्या मेहनतीनं आणि नॉलेजनं आले आहेत. पाहिलत मुलांनो, कष्ट आणि अभ्यासाचं फळ नक्की मिळतं. खरं माहिती असल्याशिवाय कोणावर आरोप ठेवणे हे चुकीचं आहे. मॉन्टी हळूच गट्टूच्या जवळ जातो. सॉरी गट्टू, मी असं म्हणायला नको होतं. काही हरकत नाही मॉन्टी. पुढच्या वेळेस आपण सोबत अभ्यास करू. हे ऐकून मॉन्टी सुद्धा हसतो. शाळा सुटल्यानंतर गट्टू आणि चिंकी दोघीही घरी येतात आणि आई बाबांना सगळं सांगतात. पाहिलत मुलांनो, सत्य कधीच लपत नाही. आणि खरं समजल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवणंही चुकीचं आहे. हो, आज सगळ्यांना कळालं की गट्टूने चिटिंग नाही केली. बिंगो सुद्धा आनंदाने भुंकू लागतो. चमकीली आंखें नोटी सी है हंसी, करते ये कुछ भी इनमें हिम्मत है सी. जूनियर समझ के तुम धोखा ना खाना, गट्टू और चिंकी को सबने है माना. उनके जलवों का पिटारा पुटुन किड्स ये हमारा, उनके टैलेंट का नजारा पुटुन किड्स ये हमारा. ये जलवों का पिटारा पुटुन किड्स ये हमारा, उनके टैलेंट का नजारा पुटुन किड्स ये हमारा. चलते रहते हजारों ही सवाल, साइंस हो या कल्चर हम सीखे इनके साथ. फुल जोश में मनाते ये सारे ही त्योहार, घर में हो या बाहर सब करते इनसे प्यार. कभी स्पोर्ट्स में ना हारा, टीचर्स की आंखों का तारा. देखो यारों ने पुकारा, पुटुन किड्स ये हमारा. कभी स्पोर्ट्स में ना हारा, टीचर्स की आंखों का तारा. देखो यारों ने पुकारा, पुटुन किड्स ये हमारा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.